आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सगळी मुलं नेहमीसारखी स्कूल बसमध्ये बसलेली होती. बंटी आणि गुड्डी सुद्धा आपल्या स्टँड पासून बसमध्ये चढलेले होते. चिंकी, काय आणलंयस डब्यात आज? आज मी उपमा आणलाय. वाव, माझ्या आईने आज इडली बनवलीये. आपण सगळे शेअर करू वर्गात. पण मी आज डबा आणायला विसरलोय. घाईघाईत घरी गेलो तर आई सुद्धा रागवेल. काही हरकत नाही बंटी, आपण सगळे सोबत शेअर करून खाऊ. कॅन्टीन मधून सँडविच घेऊया. आज बाबांनी मला पॉकेट मनीही दिलाय. थँक्यू यार, माय बेस्ट फ्रेंड. येस. तेवढ्यात शाळा येते. सगळी मुलं एक एक करत आपल्या क्लासरूम मध्ये जातात. सरस्वती मातेच्या प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडम येऊन अनाउन्समेंट करतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग मॅम. तुम्ही सगळे निरोगी आणि आनंदी असाल अशी आशा करते. पुढच्या आठवड्यात 10 तारखेला आपली मासिक पालक सभा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पालकांना घेऊन यायचंय. ओके मॅम. कोणाला काही शंका असतील तर वर्ग शिक्षकांना विचारा. काहीच शंका नाही मॅडम. ओके, आता तुम्ही वर्गात जा. सगळी मुलं आपापल्या क्लासमध्ये निघून जातात आणि टीचर्स क्लास घेऊ लागतात. गुड मॉर्निंग मुलांनो. आपल्या गणिताच्या वह्या काढा. असं करत करत बाकी टीचर्स सुद्धा येऊन जातात. सगळे क्लासेस होऊन जातात आणि सगळी मुलं घरी येतात. काय झालं शाळेत आज? एकदम मस्त आई. आई, आमच्या शाळेत 10 तारखेला पालक सभा आहे. दोघांनाही यायचंय. ठीक आहे, येऊ आम्ही. शेवटी 10 तारीख उजाडते आणि गट्टू आणि चिंकी शाळेकरता तयार होत असतात. आई, आमची बस येईल. आम्ही आता चाललोय. पण लक्षात ठेव, मधल्या सुट्टीनंतर पालक सभा आहे. नक्की या दोघांनी. हो आई, आणि तू तो लाल कुर्ता घाल. ओके बेटा, आता तुम्ही बाहेर जा. तुमची बस येईलच. थोड्याच वेळात बस येते आणि दोन्ही मुलं बसमध्ये चढतात. आई आणि बाबा दोघेही तयार होऊन शाळेमध्ये पोहोचतात, जिथे वेगवेगळ्या क्लासची मुलं वेगवेगळ्या वर्गात जात असतात. एक्सक्यूज मी, क्लास सेकंडची पॅरेंट्स मीटिंग कुठे चालू आहे? ती तर दुसऱ्या मजल्यावर आहे. रूम नंबर 208 मध्ये सुरू आहे. तुम्ही तिकडेच जा. बाकी मुलंही आपापल्या रूममध्ये चाललेली असतात. बरेच पॅरेंट्स तयार होऊन आलेली असतात. गट्टूचे आई बाबा सुद्धा रूम नंबर 208 मध्ये पोहोचतात. हा दुसरीचा वर्ग आहे? येस. तुम्ही तर गट्टू चिंकीचे पालक आहात ना? आत या. मीटिंग थोड्याच वेळात सुरू होईल. दोघेही आतमध्ये येऊन बसतात. गट्टू आणि चिंकी अगदी पहिल्या रांगेत बसलेले असतात. दुसऱ्या रांगेत बंटी आणि तिसऱ्या रांगेत गुड्डी बसलेली असते. गुड मॉर्निंग टू ऑल पॅरेंट्स. गुड मॉर्निंग मॅम. आज आपण पालक सभा अशासाठी बोलवली आहे की तुमच्या 6माही परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि पुढे शाळेची हिवाळी सुट्टी सुरू होणार आहे. म्हणून सगळ्यांची ग्रोथ आणि मार्कांवर चर्चा करूया. कारण 6माही नंतरही प्रोग्रेससाठी अर्धवर्ष बाकी असतं. सगळे पॅरेंट्स आणि मुलं मॅडमचं म्हणणं ऐकत असतात. तर मी आता रजिस्टरच्या नंबरनुसार एक एक करून सगळ्यांना बोलवेन. ओके मॅम. अल्फाबेटनुसार सगळ्यात पहिल्यांदा आभाचं नाव येतं. टीचर आभाला मार्कशीट देते. आभा, तुला 72% मिळाले आहेत. अरे, हे तर खूपच कमी आहे. हो, कारण गणितात हिला खूप कमी मार्क आहेत. वर्गात लक्ष देत नाही आणि प्रश्नांची उजळणी करत नाही. गणित कच्चं असल्यामुळे हिचे टक्केही कमी आलेत. पण बाई, मी तर खूप अभ्यास करते. हो आभा, आभाचं समाजशास्त्र चांगलंय. तुम्ही एक काम करा, हिला काही वर्ष सगळे विषय हाताळू द्या. नंतर ती ज्या विषयात चांगली असेल तोच विषय घेऊ द्या. तिकडे गट्टूचे आई बाबा हे बघून खुश होत असतात. मी खूप खुश आहे. आपली मुलं खूप चांगल्या शाळेत शिकत आहेत. इथे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर इतर गोष्टी देखील शिकवल्या जातात. हो, सगळ्यात खास गोष्ट ही आहे की त्यांचे शिक्षक किती चांगलेत, किती लक्ष ठेवतात. त्यांना हेही लक्षात आहे की कोणता मुलगा कशात पुढे आहे. तेवढ्यात आवाज येतो चिंकी. चिंकी पुढे जाते. आई बाबा पण पुढे जाऊन खुर्चीत जाऊन बसतात. अरे, मी गट्टूलाही बोलावते. दोघं जुळे आहेत. एकाच वेळेस दोघांचे रिपोर्ट्स बघू. गट्टू, इकडे ये बाळा. तूही पुढे ये. तुमची दोन्ही मुलं खूप हुशार आहेत.
फक्त एवढाच फरक की गट्टू मॅथ्स आणि सायन्समध्ये चांगला आहे तर चिंकी भाषांमध्ये. वाव. बाकी गट्टू स्पोर्ट्स टीममध्ये चांगला खेळतो, पण चिंकी आता थोडी वीक झालीये. तुम्हाला तिच्यावर काम करावं लागेल. ओ, ती मध्ये थोडी वीक झाली होती. त्यामुळे तिची इम्युनिटी कमी झाली. दोघे गट्टू चिंकी बाजूला थांबून हे ऐकत असतात. चिंकीला पाहून मॅडम म्हणतात, चिंतेचं काहीच कारण नाही हो. सगळीच मुलं सगळ्यात हुशार नसतात. जर गट्टू स्पोर्ट्समध्ये चांगला आहे तर चिंकी कल्चरल प्रोग्राम्समध्ये खूप छान पार्टिसिपेट करते. ती दुसरी आली आहे कल्चरल वीकमध्ये. हो ना चिंकी? थँक्यू. माझी मुलगी तर आहे सगळ्यात बेस्ट. आई आणि मॅडम एकमेकींकडे भावूक होऊन पाहतच असतात की तेवढ्यात गट्टू आईला येऊन मिठी मारतो. अरे काय झालं बाळा? डोंट वरी. बस हेच म्हणायचं होतं. पण तुम्ही ह्याकडे लक्ष द्या की इंटरेस्ट कशातही असो पण पूर्ण ग्रोथ झाली पाहिजे. मला असं वाटतं की मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, म्हणून मार्कच सर्व काही नसतं. तुम्ही ठीक बोलताय. आम्ही आमच्या तऱ्हेने पूर्ण बेस्ट देऊ. माझा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे. एक शाळा म्हणून आम्हीही लक्ष देऊ. दोघेही गट्टू चिंकीचा हात पकडून बाहेर चालले जातात. स्कूल बस. सकाळची वेळ आहे. आई नेहमीप्रमाणे गट्टू चिंकीचा डबा बनवून त्यांना आवाज देते. गट्टू चिंकी, लवकर तयार व्हा. तुमचा डबा तयार आहे. आई, ही शूलेस बांधली जात नाहीये. उलटी बांधली. अरे देवा, अजून शूलेस नाही बांधलीस तू. लेट होणार आहे तुला. स्कूल बस येतच असेल रोजच्या सारखी. आई, माझाही टाय नाही मिळते. बास, म्हणून मी म्हणत असते की रात्री सगळं व्यवस्थित काढून ठेवत जा ना. आता जर टाय सापडला नाही तर गेल्या वेळेसारखी परत टीचर ओरडेल. मग तू रडशील. त्यात ही स्कूल बस आता कधीही येत असेल. हे घे चिंकी, झाली तुझी लेस बांधून. आई, माझा टाय. थांब, काल धोब्याकडनं जे कपडे आले होते त्यात बघते. तेवढ्यात दरवाजात बसच्या हॉर्नचा जोरदार आवाज येतो. अरे, अजून सगळे तयार नाही झाले. बस आली. चिंकी, इकडे ये. गळ्यात पाण्याची बाटली तरी अडकव, नाहीतर काल सारखी विसरशील. बस ड्रायव्हर अजूनही जोरजोरात ओरडत असतो. तेवढ्यात आई आतून टाय काढते आणि पटापट गट्टूला बांधत असते. अरे बाबा, नुसता गळ्यात टाक गतो. रस्त्यात गट्टू नीट कर रे. आता पळा. बसने 2दा हॉर्न वाजवलाय. जर निघून गेली तर मला सोडावं लागेल इतक्या लांब. आई आणि बाबा गट्टू चिंकीचा हात पकडून मेन गेट कडे धावतात. अरे चला, उशीर होतोय. अजून 30 मुलांना पिक करायचंय वेगवेगळ्या ठिकाणांहून. तुम्ही बस येण्याच्या अगोदरच गेट जवळ येऊन थांबत जा. सॉरी, पुढच्या वेळेस पासून नक्की येऊ. आजसाठी थँक्यू हा. आई गट्टू चिंकीकडे बघत म्हणते. बघितलं दोघांनी? म्हणून मी म्हणत असते रोज वेळेवर झोपा, वेळेवर उठा. पण तुम्ही तर माझं ऐकतच नाही. अगं बाई, आता त्यांना संध्याकाळी रागव. आता अगोदर त्यांना बसमध्ये बसू दे. दोघे जण धावत धावत बसच्या गेटमध्ये पोहोचतात. कंडक्टर त्यांना एक एक करून वरती चढवतो. बसमधली सगळी मुलं गट्टू चिंकीला बघून जोरदार हायफाय करतात आणि गट्टू चिंकी ही हायफाय करतात. थोड्या वेळानंतर दोघेही आपापल्या सीटवर बसतात. सुधा, थोडं पुढे सरक ना. तू माझ्या सीटवर बसलीयस. नाही सरकणार. ही माझी सीट आहे. बघा कंडक्टर काका, हे काय होतंय? अगं सुधा, तुझी सीट तिकडे आहे, ही नाही. काल सांगितलं होतं. अच्छा, आपण एक काम करू. तू थांब, तू इथेच बस. आपण चॉकलेट खाऊयात सोबत. अरे चिंकी, आधी माझा टाय नीट कर ना. चिंकी गट्टूचा टाय नीट करून देते. सुधा हे बघून हसू लागते. अगं, का हसतेस तू? गट्टू इतका मोठा झाला तरी त्याला साधा टाय पण बांधता येत नाही. तुला काय करायचंय? चिंकी माझी बहीण आहे. ती माझी इतर कामं पण करते. सुधा गट्टूला छेडू लागते. गट्टूला टाय बांधता नाही येत. गट्टूला टाय बांधता नाही येत. गट्टू तोंड फुगवून बसून राहतो. तेवढ्यात पुढचं स्टँड येतं आणि गट्टूचा बेस्ट फ्रेंड बंटी आणि चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डी दोघे बसमध्ये येतात. दोघेही धावत येऊन गट्टू चिंकीला मिठी मारतात. गुड्डी, मी जस्ट चॉकलेटचे तुकडेच करणार होते. आता आपण सगळे एकत्र खाऊ. वाव, माहितीये आईने सगळ्यांसाठी सँडविच पाठवलंय. वाव, ह्यामध्ये चीजही आहे का? नाही, त्यात फॅट असतं. आईने व्हेजिटेबल सँडविच बनवलंय. थांबा, आता सगळ्यांना देते. मला 2 पीस खायचेत गुड्डी. काल पण एकच पीस दिला होतास.
अरे थांबा बाबा, आईने आज मोठं सँडविच वेगळं पाठवलंय सगळ्यांसाठी. चिंकी आनंदाने उड्या मारू लागते. वाव, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस गुड्डी. थँक्यू काकू. मग गुड्डी सगळ्यांना सँडविच वाटते आणि चिंकी चॉकलेट पीस. सगळे अगदी आनंदाने खात असतात. बंटी, आपण शब्दकोडे सोडवूया. काय वाटतं गुड्डी आणि चिंकी? अजून अर्धा तास लागेल शाळेत पोहोचायला. अरे अंताक्षरी खेळूयात ना. नाही नाही, आई म्हणते वर्ड पझल खेळल्याने मेमरी पण शार्प होते. गट्टू, वर्ड पझलच खेळूयात, पण आज जरा वेगळं. वेगळं कसं? कोणीतरी एक जण उभं राहून हिंट देईल आणि बाकीच्यांनी तो वन वर्ड ओळखायचा. वाव, ही तर खूप छान आयडिया आहे. एक काम करूयात, सुरुवात तूच कर, म्हणजे इतरही नियम व अटी शिकतील. तेवढ्यात बसचा ब्रेक जोरात लागतो आणि बंटीच्या हातून सँडविच खाली पडते. तो एकदम उदास होऊन जातो. अरे यार, आता पडला तर याला माती सुद्धा लागली असेल. आईने खाली पडलेली वस्तू उचलून खायला मनाई केली आहे. मला खूप भूक लागली होती. त्याचा उदास चेहरा गट्टू, चिंकी आणि गुड्डी बघू शकत नाहीत. एक काम करू, आपण आपल्या सँडविचचा एक तुकडा बंटी सोबत शेअर करू, जेणेकरून त्याला पण सँडविच खायला मिळेल. अरे नाही, तुम्ही लोक खा. पण तोपर्यंत सगळ्यांनी एक एक पीस बंटीला दिलेला असतो. अगं, हे काय करतेस? बीट तर सगळ्यांनीच खायला हवं, त्यामध्ये आयर्न असतं. आई सांगते ना चिंकी. आणि हो, हे आणि गाजर खाल्ल्याने गाल सुद्धा एकदम लाल होऊन जातात, चेहऱ्यावर ग्लो येतो. आणि आई हे सुद्धा म्हणाली होती की हिवाळ्यात हे रोज खाल्लं पाहिजे, त्याने इम्युनिटीही वाढते. हो, एकदम बरोबर बोलतेय ती. प्रॉमिस कर की आज नंतर कधीच टाकणार नाही. ओके बाबा, प्रॉमिस. चिंकी पिंकी प्रॉमिस. नाही नाही, चिंकी प्रॉमिस. हे ऐकून सगळेजण जोरजोरात हसू लागतात. अगं चिंकी, आता तू शब्दकोड सांग. थोड्याच वेळात शाळा येईल, 10 मिनिटंही मिळणार नाही खेळायला. कंडक्टर काका हे सगळं बघत असतात. ते मनातल्या मनात मुलांचा ऍक्टिव्हनेस बघून खुश होतात. चिंकी आपल्या जागेवर उभी राहून म्हणते, ज्यांच्यामुळे गाल होतात लाल लाल, सगळे म्हणतात भाजी, पण आहे ते फळ. सांगा सांगा, काय नाव आहे? अरे, बीट. चूक. अरे किती अवघड प्रश्न आहे हा. तेवढ्यात गुड्डी एकदम म्हणते, टोमॅटो, कारण ते फळ आहे. एकदम बरोबर. तू किती इंटेलिजंट आहेस गुड्डी, म्हणूनच तर तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. सगळे खुश होऊन जातात. तेवढ्यात शाळा येते. बस कंडक्टर मुलांना म्हणतात, मुलांनो, पळायचं नाहीये. मी सगळ्यांना एक एक करून उतरवेन. फक्त आपापल्या जागी चुपचाप उभे राहा. आणि सगळी मुलं आपापल्या जागी उभे राहतात आणि कंडक्टर भैया हाताने सगळ्यांना एक एक करून खाली उतरवतात. बाय मुलांनो, चांगल्या प्रकारे आज दिवसभर अभ्यास करा आणि शाळा सुटल्यावर मला इथेच परत भेटा. बाय बाय भैया. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.